शुभ सकाळ सर्वांना. तर आज नवरात्रींमधील 6वी माळ आहे आणि आजचा रंग आहे राखाडी, म्हणून राखाडी रंगाची साडी घातलेली आहे आणि छान असं आवरलेलं आहे. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही साडी मला माझ्या मम्मीने दिलेली आहे आणि मला तर खूप जास्त आवडते. नित्यनेमाने आज सकाळी सकाळी देवीची पूजा वगैरे करून घेतली. आज माझ्यासोबत सायराज सुद्धा होता आरती करायला. सायराजने आणि मी मिळून दोघांनी मस्त अशी आरती करून घेतली. त्याला आरती करायला खूप जास्त आवडते. छत देवीची पाया वगैरे पडून घेतली. इथं बघू शकता किती छान आणि प्रसन्न वाटते. घरामध्ये खूप छान वाईब येतात. ताईने छान अशी राखाडी रंगाची रांगोळी काढली होती बघा, किती सुंदर आली. देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त चहा घेतला, त्यासोबतच भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या. दुसरं काहीच केलं नाही नाश्त्याला. आणि मला उपवास आहे आणि मुलांसाठी मी छान सकाळी असे आलूचे परोठे केले होते, त्यांना ते खूप आवडतात. आणि सकाळी पोटभरीचा नाश्ता केला की मग दुपारपर्यंत काही टेन्शन राहत नाही. आपल्याला जरी उपवास असला तरी आपल्या घरच्यांना जेवण मात्र करावंच लागतं. इथे मी त्या दिवशी काढून घेतलेलं तूप आहे बघा, त्याच्यात मस्त असे गरमागरम आलू परोठे बनवले आणि ते मुलांना खाऊ घातले. त्यांना पण खूप जास्त आवडले. दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं दोडक्याची भाजी, मसाला भात, थोडंसं सॅलड आणि बाजरीच्या भाकरी असा जेवणाचा बेत होता. आहोंना दिला. घरातले सर्व कामं वगैरे आवरून आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनाला, म्हणून आम्ही तिघीजणी जावा मिळून जवळच्या देवीच्या अंबा माताच्या दर्शनाला गेलो. नवरात्रीमधील आज 6वा दिवस. देवीला आज मधापासून बनवलेल्या गोड पदार्थाचं नैवेद्य अर्पण करतात. देवी कात्यायनी हे नवदुर्गेचे 6वे उग्र रूप आहे, जी भक्तांना शक्ती, विजय, अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता प्रदान करते. कात्यायनी माता सिंहावर आरूढ असून देवीच्या एका हातात तलवार आहे, तर दुसऱ्या हातात कमळ आहे. तिसऱ्या हातात आशीर्वाद म्हणून उंचावला आहे, तर चौथ्या हातात शरणार्थी भक्तांना अभय देताना दिसतो. दुर्गा मातेचे हे स्वरूप कात्यायनी देवी म्हणून ओळखले जाते. या रूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानव यांची त्याच्या त्रासापासून सुटका केली होती. तिथे गेल्या छान अशी देवीची आरती भेटली. अंबा मातेचं दर्शन खूप छान झालं आणि खूप प्रसन्न ही उत्साहाचं वातावरण आहे. देवीची ओटी वगैरे भरून घेतली. गर्दी तुम्ही बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे. जवळ जिथेचं घर होतं मग तिने चहाला बोलवलं, तिकडे जाऊन चहा वगैरे घेतला. घरी आल्यानंतर फराळाचं करण्यासाठी मी घेतलं. इथं काही नाही, सिंपल असे रताळ्याचे काप बनवले. संध्याकाळच्या फराळासाठी मी रताळ्याचे साधे सिंपल असे काप बनवले. तर मला सांगते, एका पॅनमध्ये खूप कमी तेल घालायचं, म्हणजे अर्धा पळीपेक्षा कमी. सर्व तेल पसरून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतले रताळ्याचे काप घालायचे. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालायचं. मस्त 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. मऊ रताळ्याचे काप होतात आणि खूप छान लागतात. याच्यामध्ये तुम्ही ना शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता, पण मी नाही घातलं. साधे सिंपलच खूप छान लागतात. एका साईडला छान अशी वरईची भाकरी बनवून घेतली आणि मऊ अशी आपली रताळ्याचे काप शिजून झाली. देवीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मी सुद्धा फराळाचं करून घेतलं. आयुष्यात पहिल्यांदाच मी असा 9 दिवसांचा उपवास धरलेला आहे. मला स्वतःलाच खरं वाटत नाही की एवढा दिवस मला उपवास कसा काही सहन झाला. आमच्या हो म्हणतात की उपवास सहन तसा तर कर, नाही तर करू नको. लहान पोर आहेत, घरामध्ये काम वगैरे जास्त करावं लागतं. पण मी म्हटलं मला काही वाटत नाही, फळं वगैरे आहेत खायला. चला इथंच व्हिडिओ एंड करते. आवडलं लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया उद्या. बाय.